ही गोष्ट आहे दुष्काळाने होरपळलेल्या एका गावाची. चारही बाजूला डोंगराने वेढलेल्या या गावची लोकसंख्या आहे जेमतेम 550. गाव तसं चांगलं, पण 6 महिने दुष्काळाला टांगलेलं. अशा परिस्थितीत गावातली माणसं गावापासून दूर जाऊ लागली. पण 2016 मध्ये या गावाचा कायापालट झाला. लोकांनी पुढाकार घेतला आणि पाण्यासाठी दूर गेलेली मंडळी एकत्र येऊ लागली. त्यांनी पाणी अडवलं आणि गावातच जिरवलं. ही गोष्ट आहे साताऱ्यातल्या माण तालुक्यातल्या परतवडी गावाची. ही गोष्ट आहे गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीची. ही गोष्ट आहे परतवडीच्या खळखळत्या पाण्याची. भरलेला बंधारा बघून इतका आनंद झाला. असं वाटलं की आपल्या कुठेतरी गावात एक नदीचा उगम झाला या. सगळे आनंद झाले. केलेल्या श्रमाचं अतिशय काहीतरी एक चीज मिळाली. कोरो ही संस्था पश्चिम भागातल्या दुष्काळी भागात पाणी प्रश्नावर काम करते. त्यासाठी अनेक गावांमध्ये पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तशी ती परतवडीमध्येही झाली. परतवडीमध्ये वर्षाला सरासरी 380 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सुरुवात होते आणि लोकांचं जगणं हलाखीचं होऊन जातं. आता आमचं बी असंच की 8-8 दिवस बाया आंघोळ करीत नव्हती. की पाऊस आला तरच पाणी, नाहीतर इतकी हालत होती. ती डोंगरच्या बायका ह्या गाकरी 5-5 अशा असल्या चळवीत होत्या वर. आणि 4 महिने तर पाऊस असल्यावर एवढंच की फक्त आडात पाणी असतं. नंतर पाणी तर नसतंच. त्यातनं मग नंतर तांब्यानं भरावं लागतं आणि वरती बादल्या घ्याव्या लागतात. आणि मग ते पाणी खाली एक माणसाने उतरायचं, वर एका माणसाने ओढायचं आणि मग ते घरी न्यायचं. म्हणजे लय मोठा प्रश्न आहे हा. पाण्याचा प्रश्न आहे ना, खूप मोठा प्रश्न आहे. हिरवा चारा फक्त 4 महिने मिळत असल्यामुळं बाकीचे 8 महिने आहेत. ह्या 8 महिन्याचा खंड जो पडतोय पूर्ण, त्या खंडात पूर्ण जनावराचं कॅल्शियम उतरलं जाते, कमी होते. आणि त्यामुळं दुधावर परिणाम बराचसा होतोय. आणि दुधावर परिणाम झाल्यामुळं शेतकऱ्याला आर्थिक बाजूने अडचणी शेतकरी येतोय. पाण्याच्या प्रश्नामुळं लोक स्थलांतरित आहेत. इथं जगण्याचं साधन नाही, पाणी नाही, त्यामुळे जगण्याचं साधन नाही. घागरीनं मोठ्या मोठ्या म्हणजे 15-16 लिटरच्या घागरी तसल्या आणायचं. परत ना हांड्यानं आणायला लागलं. हांड्यानं पण येणं झालंय पाणी. कमरेचा मणका झिजलाय आणि मानेपासला मणका 4था आणि 5वा त्याच्यात गॅप आहे. पाणी नसल्यामुळे खायला काय आहे तेव्हा? काही नाही. कोरो संस्थेच्या परतवडीमध्ये मीना राजू मंच हा उपक्रम सुरू होता. त्यावेळी लोकांशी बोलताना कळलं की विद्यार्थ्यांनाही या दुष्काळाचा फटका बसतोय. त्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होतोय. मीना राजू मंचच्या मीटिंगला पाण्याचा प्रश्न उचलणाऱ्या नागनाथ मोहिते यांनी पुढाकार घेतला. इथूनच परतवडीच्या पाण्याची नवी गोष्ट सुरू झाली. गावात खूप मतभेद होते. त्यावरही कोरोच्या मदतीने त्यांनी मात केली. कुठली लोक आणले तुम्ही? हे कोरो संस्था कधी ऐकली नाही आपण अस्तित्वात, आणि हे होऊ शकत नाही. किती लोक येतात, किती जातात आपण बघतो. तरी पण म्हटलं बघा जरा थोडंसं 2 मिनिटं त्यांना बोलून दे तरी, म्हणजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. पहिल्या मिटिंगला सर्वांच्या कानावर घालून त्यांनी सर्वांना कळवून येत आलं. काही लोक हजर झाली, काही लोक आली नाहीत. दुसऱ्या मिटिंगला थोडी जास्त वाढली. अशी वाढत संख्या एकमेकाच्या जसा प्रचार होत गेला अशी लोकसंख्या वाढत गेली आणि एकीकरण होत गेलं गावाचं. त्याच्यामुळं तो आम्ही म्हटलं काय नाही, आपला बंधारा एक झालाच पाहिजे. परतवडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. हे गाव परकंती ग्रामपंचायतीमध्ये येतं. अनेक योजना या गावापासून कोसो दूर होत्या. तरीही गावात पाण्यासाठी बंधारा बांधायचा ही जिद्द गावकऱ्यांनी ठेवली. त्यासाठी वर्गणी गोळा करायचं ठरलं. त्या निमित्तानं 30 वर्षात पहिल्यांदाच गावात ग्रामसभा भरली. 2.5 लाखापर्यंत लोकवर्गण जमा झाली. जे काही कमी पैसे पडत होते 3 लाख रुपये, ते कोरोनं इतर त्यांचे सहकार्याच्या माध्यमातून ते 3 लाख रुपये गोळा केले. तर कुणी कॉन्ट्रीब्युशन दिलं. समजा काय नाही, माझी एक 500 रुपये देण्याची माझी परिस्थिती आहे. त्या पद्धतीने कुणी 500 रुपये दिली, कुणी वाळू दिली, कुणी खडी दिली, कुणी दगड दिली. आणि मग अशा पद्धतीनं खूप कष्टानं जवळजवळ 21 दिवस काम चालू होतं.
सर्व लोक एकदम बघण्यासाठी इथं पळत आले आणि नंतर बघितलं तर सर्व पाणी फुल भरून वाहत होतं खाली. त्यामुळे सर्वांनाच आनंद होणार ना, पाणीच कधी दिसत नव्हतं, ते पाणी दिसायला लागलं. आणि तिथं मग मुलं ही जायला लागली पोहायला, सगळ्या लेडीज धुवायला जायला लागल्या. आणि मग वाकळा ही तर आम्ही किती दिवस धुतल्या नव्हत्या ना, ती सगळ्या वाकळा ही सगळं महिना 2 महिना तर इतकं धुवायला इतकं आनंद वाटला ना, सगळी धुवायला तिकडेच असायची. एका बंधाऱ्याने परतवडीत पाणीसाठा वाढल्यानं कोरड्या विहिरी आणि हातपंपांनाही मुबलक पाणी मिळू लागलं. मानमध्ये जेव्हा कोरं आले आणि कोरोनच्या सदस्यांची भेट झाली, त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रोजेक्ट जो तो परतवडीपासून सुरुवात केलं आणि तिथं त्यांचा सहभाग खूप चांगला होता. म्हणजे प्रत्येक घरातून लोकसहभाग गोळा करणे आणि जिथं कमी पडेल तिथं प्रशासनाची मदत आणि शिवाय त्यांची स्वतःची मदत, याच्यातूनच हे सगळं साकार झालेलं. म्हणजे इथलं परतवडीचं जे श्रेय आहे ते कोरं संस्थान इथल्या ग्रामस्थांना द्यायला पाहिजे. कोरो संस्थेला पाणी व्यवस्थापनासोबतच समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना इथे रुजवायची आहे. परतवडीच्या यशोगाथेत लोकसहभाग केंद्रस्थानी आहे, त्यामुळे गावातल्या प्रत्येक माणसाला पाण्याचा हक्क बजावता येईल. बंधारा हा बऱ्याच गावांमध्ये बंधारे बांधण्याचं काम वेगवेगळ्या संस्था संघटना करत असतात, पण ते करत असताना ज्या काही प्रक्रिया होतात त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यामधली लोकसहभागी जी प्रक्रिया आहे, जास्तीत जास्त लोक इन्व्हॉल्व होणं, गावातलं जे काही वेगवेगळ्या जातीची लोक आहेत ती एकत्र येऊन ज्यावेळेस आपल्या गावाचा विकास करण्यासाठी उभे राहतात, ती प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. आता परतवडीचा प्रवास एका आदर्श गावाच्या दिशेनं सुरू झालाय. हे गाव निश्चितच वेगळं आहे. परतवडीचे गावकरी कमालीचे जिद्दी आहेत, त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे. निसर्गानं दिलं नाही म्हणून काय झालं, दुष्काळाशी 2 हात करण्याचा त्यांनी चंग बांधलाय. जमिनीवर पडलेला थेंबन थेंब ते साठवायला निघालेत. परतवडीची गोष्ट अजून संपलेली नाही, ती सुरूच आहे.